आणि आता 5च्या 5 बातम्या कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूयात। मतदानाआधीच महायुती सुसाट असल्याचं दिसून येतंय। कल्याण, डोंबिवली, भिवंडी आणि जळगावात महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। विशाल पाटील या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतील। अर्ज फेटाळलेल्या 12 उमेदवारांची भायखळा इथल्या निवडणूक कार्यालयात धडक होती। राहुल नार्वेकर यांच्या दबावामुळे अर्ज भरून घेतले नाहीत असा आरोप यांनी केला होता। सागर कुलकर्णी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देणार आहेत। तर नागपुरात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून हाय व्होल्टेज ड्रामा। किसन गावंडे यांनी अखेर अर्ज मागे घेतलेला आहे। प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत। तर कल्याण, डोंबिवलीमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तासात प्रभाग क्रमांक क मध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे। अमजद त्या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देणार आहेत। आणि सोलापूर प्रभाग क्रमांक 3 मधील भाजप उमेदवार राजू पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली आहे। सौरभ वाघमारे यांच्याकडून आपण त्या संदर्भातले अधिक अपडेट्स घेऊयात। सुरुवात करूयात महानगरपालिकांसंदर्भातली आत्ताची मोठी बातमी, ते म्हणजे महानगरपालिकांसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली आहे। राज्यातील महानगरपालिकांच्या अंतिम लढती आता स्पष्ट झालेल्या आहेत। कोणत्या पक्षाचे किती बिनविरोध तेही आता काही वेळातच स्पष्ट होईल। मात्र मतदानाआधीच महायुती सुसाट सुटल्याचं दिसून येत आहे। कल्याण, डोंबिवली, भिवंडी तसंच जळगावात महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, महायुतीनं अनेक ठिकाणी बिनविरोध त्यांच्या उमेदवारांची निवड झालेली आहे। एक प्रकारे निवडणुकीपूर्वीच महायुतीनं खातं उघडलं आणि फक्त खातं उघडलेलं नाहीये तर त्यांची गाडी सुसाट सुटल्याचं दिसतंय। दिवसागणिक त्यांचे बिनविरोध उमेदवार त्याची संख्या वाढताना दिसते। आता शेवटचे अपडेट्स काय आहेत? विनोदजी, ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे अनेकांची बिनविरोध निवड जी आहे ही झालेली आहे। यामध्ये महायुतीचे अनेक उमेदवार हे मोठ्या संख्येनं हा आकडा आपल्याला समोर येतोय। कल्याण, डोंबिवलीमध्ये जर पाहायला गेलं तर जवळपास 14 बिनविरोध उमेदवार हे भाजपचे निवडून आलेले आहेत असं आपण म्हणू शकतो। आणि शिवसेनेचे जवळपास 6 नगरसेवक हे बिनविरोध झालेले आहेत। आणि अशाच पद्धतीचं चित्र वसई विरारमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आपल्याला माहीत होतं की या प्रत्येक महानगरपालिका निवडणुका या काही वर्षांच्या नंतर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्वत्र हा विलंब झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता। आणि प्रत्येक महानगरपालिका ही प्रतिष्ठेची निवडणूक अशीच पाहिली जात होती। आणि अशामध्ये ज्या ठिकाणी चुरशीच्या लढती होत्या अशा ठिकाणी अचानक किंवा एक प्रकारे आश्चर्यकारक अशा पद्धतीनं अनेकांनी माघार जी आहे ती या निवडणुकीतनं घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली। आणि त्यामुळे बिनविरोध जे आहेत हे अनेक सदस्य झालेले आहेत। कल्याण, डोंबिवलीचा आकडा हा अधिक आहे। याआधी महापालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं ज्या ठिकाणी महायुती झालेली आहे त्यावेळेला महायुतीच्या नेत्यांकडनं सांगितलेलं आहे की आमचे अधिक महापौर हे महानगरपालिकांवरती असतील। आणि तशाच पद्धतीची आता कुठेतरी वाटचाल ही महायुतीची जाते की काय अशा पद्धतीचे चित्र आहे। कारण का बिनविरोध निवडून येणाऱ्यांची संख्या ही कल्याण, डोंबिवलीच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर महायुतीची 20 हा आकडा पोहोचलेला आहे। जवळपास 122 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे। आणि त्याच्यामध्ये त्याच्यातील 20 जागांवरती बिनविरोध हे सदस्य जे आहेत हे यांची निवड झाली असं आपण म्हणू शकतो। संध्याकाळपर्यंत अधिक याच्या बाबतीत चित्र जे आहे हे स्पष्ट होईल। मात्र ज्या पद्धतीनं महायुतीची निवडणुकीच्या किंवा मतदानाच्या आधीच विजयी घोडदौड जी आहे ही सुरू झाले किंवा विजयी जल्लोष जो आहे हा महायुतीकडनं आत्तापासूनच सुरू केला जातोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। विनोदजी, अगदी राज्यभरात महायुतीची घोडदौड दिसते। भाजप आणि शिवसेनेचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून येत आहेत, त्यामुळे महायुतीमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आता पुढची बातमी मुंबईतून आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी उमेदवारांना धमकावलं आणि फॉर्म भरू दिला नाही असा आरोप हरिभाऊ राठोड यासह मनसेचे काही उमेदवार आणि बबन महाडिक यांच्यासह अनेक उमेदवारांनी आरोप केलेला आहे। यानंतर अर्ज फेटाळलेल्या 12 उमेदवारांनी भायखळा इथल्या निवडणूक कार्यालयात आज धडक दिली आणि आमचे अर्ज मान्य करा अन्यथा कोर्टात जाऊ अशी भूमिका अर्ज फेटाळलेल्या उमेदवारांनी केली आहे। तिथे काउंटरवर सांगितलं सावकाश तुम्ही तपासा, तुम्ही घाई करू नका। त्यांना सांगितलं एरधारे मारत होते। 2 तास ते इकडे होते। 5 वाजेपर्यंत इथे होते। 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये। त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी। काय राहतो तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी DCPला फोन केला, जॉईंट सिव्हिल यांना। काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा? म्हटलं बघा तुम्ही अध्यक्ष तुम्हाला सोबत नाही आहे, तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले
आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं म्हणलं साहेब, तुम्हाला सोबत नाही आहे, तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईल, तुम्हाला माहीत आहे ना साहेब, तुम्ही मला फाशीवर चढू शकता म्हटलं. मग तुम्हाला हे माहीत आहे ना की मी तुम्हाला फाशीवर चढू शकतो, तरी तुम्ही एवढा पंगा घेता माझ्याशी वगैरे वगैरे बोलले, सगळं रेकॉर्डेड आहे. आम्ही म्हटलं तुम्ही, तुमचा प्रयत्न आहे, तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुमची वहिनी, त्यांना अनोपच तुम्हाला करायचं आहे ना, याच्यासाठी तुम्ही अशा धमक्या देत आहेत. आणि सागर कुलकर्णी आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत. सागर, हा सगळा गंभीर प्रकार, नार्वेकर या निमित्तानं कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकलेले दिसत आहेत. याची निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे, अहवाल मागवला आहे, CCTV फुटेज मागवलं आहे, पण पक्षीय स्तरावर याची दखल घेतली गेली आहे का? आणि राहुल नार्वेकरांचं यावर काय म्हणणं आहे? विनोद, विधानसभा अध्यक्षपदावर असूनही देखील ते पदाचा गैरवापर करतात असा आता आरोप केलेला आहे. विशेषतः संजय राऊत यांनी गेले 2 दिवस या संदर्भातला मुख्य आरोप केल्याचं दिसून येतं. अर्थात या संदर्भात वेगवेगळे जे आता आपण बाईट पण देखील ऐकला की जे अर्जदार आहेत, तिथले जे उमेदवार आहेत, त्यांनी देखील थेट आरोप केला की नार्वेकरांनी त्यांना धमकवलं आणि तिथे पदाचा गैरवापर करू पाहत होते. या सगळ्या आरोपानंतरनं जे निवडणूक अधिकारी आहेत यांना राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने विचारणा करण्यात आलेली आहे की मुळात ज्यावेळेस उमेदवार हे अर्ज दाखल करण्याचे 5ची वेळ होती आणि त्यावेळेस त्याच्या आधी ते त्या प्रिमायसेसमध्ये त्या तुमच्या दालनात जर हजर असतील तर त्यांना आत घेऊन त्यांचा दाखल करणं हा त्यांचा अधिकार आहे आणि मुळात जर तसं केलं गेलं नसेल तर कायद्याचा भंग झालेला आहे. मग ते किती वाजता आले, त्यावेळेस ते CCTV फुटेज आपणास माहीत आहे की गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार ज्या ठिकाणी वेगवेगळे आरोप केले जातात अशा वेळेस राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की मुख्य प्रवेशद्वार आणि जिथे अर्ज दाखल करतायत तिथे असे 2 ठिकाणी व्हिडिओ शूटिंग राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं मार्फत केलं जातं आणि या CCTVचं फुटेज आता मागण्यात आलेलं आहे. व्हिडिओ शूटिंग जे करण्यात आलं होतं आणि त्यावेळेस टायमिंग नेमकं किती होतं, ते 5च्या आत आले होते का, याची आता चौकशी सुरू झालेली आहे. एका बाजूला विधानसभा अध्यक्ष हे संविधानिक पद आहे, त्या व्यक्तींना एक सार्वजनिक जीवनामध्ये वागताना मर्यादेचं उल्लंघन करू नये असं अपेक्षित आहे आणि या सगळ्या नियमांचं पालन अध्यक्ष करत नाही असं विरोधकांचा आरोप आहे. अर्थात राहुल नार्वेकरांचा दावा आहे की जे आरोप करणारे व्यक्ती आहेत ते व्यक्तिगत आरोप करतायत आणि मुळात फक्त शिवसेना उबाठाचे आणि मनसेचे नव्हे, आपचे नव्हे तर भाजपचे सुद्धा काही ठिकाणी उमेदवार हे वेळेत पोचले नाही आहेत आणि त्यांचे अर्ज घेतले नाही आहेत. तसं उदाहरण दाखवण्यासाठी त्यांनी 212 आणि 211 या वॉर्ड क्रमांकाचा सुद्धा दाखला दिलेला आहे. पण कुठे ना कुठे जरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यामुळे परत एकदा कुप्रसिद्धीत आलेले आहेत. कुठे ना त्यांच्याकडे मोठे मोठे आरोप त्यांच्यावर केले जात आहेत आणि यापूर्वी त्यांच्याकडनं ज्या सुनावण्या केल्या गेल्या होत्या त्यांच्या कार्यपद्धतीवर देखील उबाटाच्या वतीने व्यक्तिगत आरोप केले गेले होते. आता परत एकदा निवडणुकीच्या निमित्तानं उबाठा, मनसे आणि आप, काँग्रेस असे सगळे विरोधक एकत्रित येऊन राहुल नार्वेकरांना टार्गेट करू पाहत आहेत. अगदी धन्यवाद सागर, दिलेल्या अपडेट्सबद्दल. आपण पाहतोय राहुल नार्वेकर या निमित्तानं अडचणीत आल्यासारखं दिसतंय, त्यामुळे आता चौकशी अंती काय बाबी समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं असेल. आता बातमी आहे नागपुरातून. नागपुरात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. भाजपच्या किसन गावंडेंना डावलल्यानं त्यांनी अपक्ष अर्ज भरला होता, पण पक्षाकडून सूचना आल्यानंतर आता किसन गावंडेंनी आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी गावंडेंचे समर्थक त्यांच्या घराबाहेर जमले होते. गावंडेंनी अर्ज मागे घेऊ नये यासाठी समर्थकांनी चक्क त्यांना त्यांच्या घरातच डांबून ठेवलं होतं. मध्यस्थी करायला परिणय फुकेंना यावं लागलं आणि अखेर समर्थकांनी गावंडेंच्या घराला लावलेलं कुलूप काढलं आणि आता किसन गावंडे यांनी 3 वाजण्यापूर्वी आपला अर्ज मागे घेतल्याचं समजतंय. नाही, पक्ष नेतृत्वाने जे सांगितलं त्याचं मी पालन केलेलं आहे आणि मी माझा अर्ज मागे घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या माननीय फडणवीसजीच बोलले, त्यांनी सांगितलं की या विभागातल्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे आणि या विभागाच्या भावना, जे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहे त्याकरता आपण त्या विभागाचा काहीतरी विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री म्हणाले की नक्कीच करू, काही प्रॉब्लेम नाही. बेबी फॉर्मवर दोघांचे नाव लिहिले, एकट्यालाच एक बेबी फॉर्म दिलेला नव्हता, असं घडलेलंच नाही. त्याच दिवशी दिला होता, असं कुठंच झालेलं नाही. फक्त 1 नंबर माझं नाव होतं, 2 नंबर त्यांचं नाव होतं. म्हणजे पात्र अर्ज माझा झाला होता, अपात्र त्याचा झाला होता, कारण की 2 नंबर असल्यामुळे. आता मी माझी उमेदवारी वापस घेतली आहे, आता ते भाजपचे अधिकृत उमेदवार होतील. आणि या संदर्भात बोलण्यासाठी प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत. प्रवीण,
हा एक अर्ज तरी हे उदाहरण आपण पाहिलं, गावंडेंनी आपला अर्ज मागे घेतलेला आहे, पण एकूण भाजपमधली बंडखोरी पाहता आणि नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये झालेला राडा पाहता एकूण बंडखोरी शमली आहे का, की अजूनही काही बंडखोर रिंगणामध्ये आहेत? बंडखोरी शमलेली नाही आहे, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असा वेळ मिळाला नाही की ते नागपूरमध्ये ठाण मांडून बसतील किमान एक दिवस. त्यामुळे अद्यापही मुख्यमंत्री अर्ज मागे घेण्याच्या वेळेपर्यंत काही पोहोचू शकले नाही. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे, परिणय फुके यांच्यावरच सगळी भिस्त होती. आता राहतो प्रश्न बंडखोरीचा. तर बंडखोरी ही काही ठिकाणी अशीच कायम आहे. जसं मध्य नागपूरमध्ये काही ठिकाणी जे माजी नगरसेवक आहेत त्यांचे तिकीट कापलं होतं, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी तिकीट नाही मिळाल्यामुळं त्यांनी अपक्ष फॉर्म भरलाय. श्रद्धा पाठक हे त्यातलंच एक उदाहरण आहे. त्या नगरसेविका होत्या, त्यांना तिकीट नाकारलं, पण त्यांनी फॉर्म परत घ्यायला नकार दिला. इतर जे उमेदवार आहेत त्यांनी फॉर्म परत घेतलाय काही ठिकाणी नाही घेतलाय. शिंदे सेनेला काही भाजपनं उमेदवार दिलेले आहे, त्यामुळे शिंदे सेनेमध्येही काही अशा पद्धतीने बंडखोरी झाली होती, ती सुद्धा शमवण्यामध्ये यश आलं आहे. भास्कर पराते हे काँग्रेसमधून इच्छुक होते, अपक्ष उभे झाले होते, त्यांना सुद्धा शमवण्यामध्ये त्यांचं बंड हे यश आलेलं आहे. हे जे आजचं प्रकरण आहे, आजचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि मजेशीर असं आहे. कारण की भारतीय जनता पक्षानं जे एबी फॉर्म वाटले, ते एबी फॉर्म जवळपास 151 जागा आहेत नागपूर महानगरपालिकेसाठी, पण 300 जणांनी तयार राहावं असं सांगण्यात आलं. आता हे 300 जण का तयार ठेवण्यात आले? प्रत्येक एबी फॉर्म वरती 2 जणांचं नाव लिहिण्यात आलं. आता हा जो वॉर्ड नंबर 13 आहे, प्रभाग 13, या प्रभाग 13 मध्ये एकाच एबी फॉर्म वरती पहिलं जे नाव आहे ते गावंडे यांचं लिहिण्यात आलं आणि किसन गावंडे यांचं पहिलं नाव, दुसरं नाव जे आहे ते विजय होले यांचं लिहिण्यात आलं. कालपर्यंत हेच उमेदवार असतील, पहिलं नाव ज्याचं लिहिण्यात आलेलं आहे. त्यामुळे किसन जे गावंडे आहे ते तयारीला लागले, कार्यकर्ते तयारीला लागले. अचानक सकाळी त्यांना सांगण्यात आलं की तुमचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा आणि प्रभाग 13 मध्ये आता उमेदवार जे होले असणार आहे. त्यामुळे यातूनच सगळा संघर्ष निर्माण झाला आणि कार्यकर्तेही चलाक निघाले. कार्यकर्त्यांनी विजय गावंडे या ठिकाणी गावंडे जे आहेत, किसन गावंडे, त्या किसन गावंडेंनाच घरी डांबून ठेवलं. त्यामुळे 3 वाजेपर्यंत दरवाजा उघडणार नाही, त्यामुळे 3ची वेळ निघून जाईल आणि किसन गावंडे बाहेर येऊ शकणार नाही, अर्ज मागे घेऊ शकणार नाही आणि तेच उमेदवार असतील. याच्यात परिणय फुके अंगरक्षकांसकट आले, त्यांच्यासोबत 3-4 अंगरक्षक होते. त्या अंगरक्षकांनी जबरदस्तीनं दरवाजा उघडला आणि किसन जे गावंडे आहेत त्यांना ते आपल्या गाडीत बसवून घेऊन गेले धरमपेठ महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आणि तिथे त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यानंतर त्यांनी जाहीर केलं की आता उमेदवार जी विजय होले असतील. त्यामुळे अत्यंत नाट्यमय सगळं हाय व्होल्टेज ड्रामा आहे. पण पार्टी विथ डिफरन्स आहे. भारतीय जनता पार्टी शिस्तीची पार्टी आहे. काँग्रेसमध्ये हाणामारीपर्यंत सगळं जात असतं, शिवसेनेमध्ये नागपूरमध्ये तसंच झालं, याद्या जाळल्या. अजित पवारांच्या पक्षामध्ये तर ऑफिसला टीव्हीच फोडून टाकला, काचा फोडून टाकल्या. त्यामुळे पार्टी विथ डिफरन्स सांगितल्याप्रमाणे हे सगळं सुरू आहे. म्हणजे पार्टी विथ डिफरन्स असल्यामुळे थोडीशी कमी बेशिस्त झाली असं म्हणता येईल. धन्यवाद प्रवीण दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि पुढची बातमी आहे कल्याण डोंबिवलीतून. कल्याण डोंबिवलीमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तासात प्रचंड गोंधळ झाला. बंडखोर असलेल्या काही उमेदवारांचा उमेदवारी अर्ज मागे घेताना तिथल्या सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला. वादादरम्यान महापालिका सुरक्षा रक्षकांमध्ये जोरदार बाचाबाची सुद्धा झाली. त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अमजद खान आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी. अमजद, काय नेमका हा सगळा प्रकार होता? सुरक्षा रक्षक आणि उमेदवार यांच्यामध्ये काहीतरी बाचाबाची झाल्याचं समजतंय, नेमका प्रकार काय होता? विनोद सर, कल्याण डोंबिवलीत महायुतीचे 20 उमेदवार हे बिनविरोध झाले आहे. विरोधी उमेदवार जे आहेत ते अर्ज मागे घेत आहे. मात्र कल्याण डोंबिवलीतील 4 असे प्रभाग आहेत ज्या ठिकाणी बंडखोरी झाली आहे आणि त्यापैकी एक प्रभाग आहे पॅनल क्रमांक 7, ज्या ठिकाणी शिवसेनेचे मोहन उगले आणि भाजपकडून वैशाली पाटील आणि एका दुसऱ्या प्रभागात भाजपकडून नरेंद्र राजपुरोहित यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. तर भाजप आणि शिवसेनेचे जे नेते होते त्यांचा असा प्रयत्न होता की कसाबसा ही बंडखोरी थांबवली पाहिजे आणि यासाठी प्रयत्न करत होते. मात्र शेवटच्या क्षणी जो अर्ज मागे घेण्याचा जो शेवटचा तास होता
त्या दरम्यान जे पॅनल क्रमांक 7 मध्ये मोहन उगले जे शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि सध्या त्यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मोहन उगले आणि भाजपचे एक उमेदवार होते नरेंद्र राजपुरोहित, हे दोघे फॉर्म मागे घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे नेते यांना कसाबसा यांनी जे प्रभाग कार्यालय त्या ठिकाणी आणलं. त्या दरम्यान फॉर्म मागे घेण्यादरम्यान यांचा जोरदार वाद झाला आणि वादादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये जोरदार त्या ठिकाणी राडा झाला आणि मोहन उगले आणि एक अतिरिक्त जो कार्यकर्ता होता त्या दोघांनी स्वतःला एका रूममध्ये, महापालिकेच्या रूममध्ये स्वतःला बंद करून ठेवलं. ते क्लूब उघडत नव्हते आणि अर्ज मागे घेण्याची जी वेळ होती ती संपत होती. त्या दरम्यान सुरक्षा रक्षक कार्यकर्ते यांच्यामध्ये जोरदार राडा झाला आणि वाद झाला. शेवटी शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी मोहन उगले आणि जो भाजपचा बंडखोर होता त्यांना अर्ज मागे घ्यायला भाग पाडले. परंतु काही काळ त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या कल्याण डोंबिवलीत 3 असे प्रभाग आहेत ज्या ठिकाणी सध्या आता याच्या घरी अगदी अमजद, मी येतो पुन्हा तुमच्याकडे.